काय ग शुभ्रा, उशीर झाला तुला यायला? मनाजोगी भाजी मिळाली नाही का मैत्रीण भेटली वाटेत? शुभ्रा, काय झालं बाळा? मॅडमने मला 10 करोड रुपये दिलेत तुला डिवोर्स देण्यासाठी. आई का केलं तसं? मी मी काय केलं? सोहमने मला डिवोर्स द्यावा म्हणून तुम्ही 10 करोड रुपये दिलेत सोहमला. तुला कसं कळलं? ते नाहीये महत्वाचं आई, तुम्ही असं का केलं हे महत्वाचं आहे. शुभ्रा, मला हे सगळं तुझ्यापासून लपवून नव्हतं ठेवायचं, पण काय करू, तेव्हा तू इतक्या दुःखातनं जात होते शुभ्रा. तुला ऑलरेडी इतका त्रास होत होता. त्यातून जर तुला असं कळलं असतं ना की सोहमने पैसे घेऊन तुला डिवोर्स दिला, तर तुला किती त्रास झाला असता, तुझ्या मनाला किती लागलं असतं बाळा. आणि मला तुला अजून हर्ट होऊ द्यायचं नव्हतं ग, म्हणून नाही सांगितलं मी. आई, पण तुम्ही अजून किती करणार आहात माझ्यासाठी? मला त्रास होत होता म्हणून तुम्ही स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं आई. मला आणि माझ्या बबडूला सुखात जगता यावं म्हणून तुम्ही सोहमला 10 करोड रुपये दिले. मागच्या जन्मी मी काहीतरी मोठं पुण्य केलं म्हणून मला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले. तुम्ही इतकं केलं सोहमसाठी, पण सोहमला त्याची काही किंमत नाही आई. हे बघ शुभ्रा, आसावरीने जे काही केलं ना ते सोहमसाठी नाही, तुझ्यासाठी आणि शुभमसाठी केलंय. पण आता तू ते सगळं विसरून जा बाळा. आता मागे वळून बघायचं नाही. तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय आणि ते तुला भरभरून जगायचंय. अगदी बरोबर आहे शुभ्रा. आमच्या दोघांसाठी ना आता फक्त तू आनंदी राहणं एवढंच महत्वाचं आहे. आता तू एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात केलीस ना शुभ्रा, नको मागे वळून बघूस. तुला हवं तेवढं शिक, खूप काम कर, छान स्वतःचं करिअर कर, तुला हवं तसं तुझ्या मुलाला वाढव, त्याच्यावर चांगले संस्कार कर. आणि एक सांगू का बाळा, मला माहितीये सोहमच्या बाबतीत आलेला अनुभव खूप वाईट आहे, पण त्यांनी स्वतःमध्ये कडवटपणा नको येऊन देऊस. आणि हे बघ शुभ्रा, सोहम असं वागला म्हणून जगातली सगळीच माणसं वाईट असतात असं नाही ग. जगातली काही माणसं चांगली असतात, आहेत, यावर विश्वास ठेव. अनुराग, तू मला का फोन करतोयस? मी एकदा सांगितलं ना की शुभ्रा, मला तुला एकदाच भेटायचंय. तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे मी, प्लीज ये. अनुराग, अरे प्लीज शुभ्रा, मला तुला भेटायचंय. प्लीज ये बाहेर, मी तुझी वाट बघतोय, प्लीज. अनुराग, तुला वाटत असेल की मी तुला भेटायला आले इथे,
पण मी इथे फक्त हे सांगायला आले की मला तुझ्याबरोबर कुठचंही रिलेशन नाही ठेवायचंय. शुभ्रा, तू आता चिडलीस माझ्यावर का? तर तू माझ्यामुळे खूप जास्त हर्ट आहेस म्हणून तू असं बोलतेस हे माहिती आहे मला. आणि एका चांगल्या मित्राला दुसऱ्या मित्रावर चिडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, त्यामुळे हे चुकीचं नाहीच आहे. मी मित्र यासाठी म्हणतोय कारण आपली सुरुवात मैत्रीपासून झाली होती. खूप छान बॉन्डिंग झालं होतं आपल्यात मैत्रीचं, आणि ते ऑर्गॅनिकली झालं होतं. कोणी ओढून ताणून त्यासाठी प्रयत्न नव्हता केला. मला आपल्यातली ती मैत्री गमवायची नाहीये, त्यामुळे मला आपल्यातल्या मैत्रीची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. मी तुला शुभ्रा असं अजिबात नाही म्हणणार की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे काय झालं ते तू विसरून जा, तसं काही घडलंच नाही असं समज, असं मी तुला नाही म्हणणार. कारण ते सगळं खरं होतं, कारण त्या माझ्या फिलिंग्स होत्या, त्या सत्य आहेत. पण त्या माझ्या फिलिंग्स आहेत ना, त्यामुळे मला माहिती त्यांना कसं ऑपरेट करायचं, कसं मॅनेज करायचं, कसं हँडल करायचं. इतकं तर तू अनुराग गोखले ओळखतेस ना की तो पण कंपार्टमेंटमध्ये जगू शकतो तुझ्यासारखाच. त्यामुळे त्या फिलिंग्सचं रिफ्लेक्शन कधीच आपल्या या नव्याने सुरू होणाऱ्या मैत्रीवर कधीच येणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. पण प्लीज प्लीज आपल्यातली मैत्री तू देऊ नकोस. मला ती मैत्री पुन्हा हवी आहे. त्या अनुरागला त्याची शुभ्रा नावाची मैत्री पुन्हा हवी आहे, पुन्हा. आणि म्हणूनच आजच्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या मैत्रीची पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मी हा फ्रेंडशिप बँड आणलाय आपल्या मैत्रीसाठी. प्लीज तू हा ऍक्सेप्ट कर. मला खरंच त्या मुलीचं नाव ऐकायचंय. नाव कशाला, तिचा चेहराच दाखवतो ना. असं तुझ्यावर प्रेम आहे, कारण ते फक्त खरं नाहीये, सत्य आहे. आपल्यातली मैत्री त्या क्षणी संपली अनुराग, ज्या क्षणी तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग झाले. आता मला हे शक्य नाहीये. या 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 अभिजित आसावरी या, बसा. बरं झालं लीनाताई तुम्ही योगाला सुरुवात केलीत. योगा केलं की कसं बरं वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. हो ना. आणि मला तर व्यायामाची इतकी सवय आहे, पण आता पाठ दुखतंय त्यामुळे काहीच करता येत नाही. कसं तरीच होतंय अगदी. मी तर दत्तूलाही सांगत असते कायम, अरे व्यायाम कर व्यायाम कर, पण त्याला तर कशातच रस नाही. त्याला फक्त फिरण्यात आणि चमचमीत खाण्यात रस आहे. दत्ता तुमची आठवण काढतो तिकडे गावाला. अरे हो, माझा मित्रच आहे तो. मलाही येते ना त्याची आठवण. मला जरा बरं वाटू दे, मग मी डायरेक्ट गावाला जाऊन त्याला सरप्राईज देणार आहे. आपण सगळेच जाऊया, खूप खुश होतील ते. हो ना. नाही खरं तर मुलांचं सगळं मार्गी लागलं असतं ना तर आपण सगळेच मोकळे झालो असतो ना. हो ना, मुलांचं जर सगळं नीट असतं तर टेन्शन नसतं ना काही. म्हणजे मला जे वाटतंय ते तुम्हालाही वाटतंय ना. हेच की अनुराग आणि शुभ्राने आता एकमेकांचा विचार करावा. हो ना लीनाताई, म्हणजे शुभ्राच्या बाबतीत सगळं चांगलं व्हावं, तिचं आयुष्य मार्गी लागावं, तिला आणि शुभमला एकट्याने आयुष्य काढायला लागू नये, त्यांनाही आयुष्यात कोणाचा तरी आधार मिळावा असं आम्हाला दोघांनाही वाटतो. पण शेवटी निर्णय घेणं सर्वस्वी शुभ्राच्या हातात आहे. तिला जबरदस्ती नाही करू शकत आम्ही. हा म्हणजे दोघं एकमेकांशी बोलत होते तेव्हा दोघांना एकमेकांचा आधार तरी होता, पण आता तोही उरला नाही. पुढचं पुढे, पण
निदान दोघांनी एकमेकांशी आधीसारखं बोलावं, गैरसमज दूर करावेत असं आम्हाला वाटतंय. तसं झालं तर खूपच बरं होईल. अहो हे सगळं आपल्याला वाटतंय लीनाताई, पण ते दोघं तर म्हणजे शुभ्रा अनुरागच्या समोर सुद्धा यायला तयार नाही. भेटणं आणि बोलणं दूरच राहिलं. पण मग आपणच प्रयत्न करून त्यांची भेट घालून दिली तर? म्हणजे काय करायचं? म्हणजे आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला जायचंय असं तुम्ही शुभ्राला सांगा आणि मी अनुरागला तेच सांगते. आणि आयत्या वेळेस मग आपण तिकडे जायचंच नाही. मग ते दोघं भेटतीलच ना एकमेकांना. एकमेकांसमोर आल्यावर बोलावं तर लागेलच ना त्यांना. गुड आयडिया. असंच करूया नाही आपण? अरे वा लीना मॅडम, चांगली आयडिया सुचली तुम्हाला. मग आज आपण अनुराग आणि शुभ्राला डिनरला पाठवायचं. डन. डन. आई बाबा गेले कुठे? आई बाबा. बबडू चल राजा, पटकन दूध पिऊन घे, मग मी तुला शाळेत सोडून ऑफिसला जाते. ओके? आणि राजा, मी तुला काल काय सांगितलं आठवतंय ना? स्कूलमध्ये मुलांवर हात उगारायचा नाही. कितीही राग आला तरी अजिबात मारामारी करायची नाही. अरे पण तुला काय एवढं चिडायला काय झालं माझ्यावर? अरे म्हणजे चिडण्यासारखीच गोष्ट आहे. चिडणार नाही तर काय करणार? तुम्ही माझ्याशी बोलू नका अजिबात. अरे बाप रे, डायरेक्ट कट्टी. अरे एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस यार. अरे काय झालं ते सांग ना पण तू. नाही तर काय, तुम्ही नेहमी तक्रार करत असता ना, मी तुम्हाला वेळ देत नाही, घरी थांबत नाही. अरे पण तू आता असतेस ना घरी, माझी काही तक्रार नाहीच आहे मुळी. पण माझी आहे ना. आई बाबा काय झालं? सांग मला शुभ्रा, तुझ्या बाबांसोबत वेळ घालवायचा म्हणून अलीकडे मी ऑफिसला येत नाही की नाही, पण ते काय करतात माझ्यासाठी? अरे बस काय तू सांग ना. अरे बंदा हाजीर है. जाऊ द्या, फक्त बोलता तुम्ही. इतक्या दिवसात मला बाहेर साधं डिनरला घेऊन गेला नाही. अरे एवढंच ना. ऑलराईट, ठरलं. आज आपण डिनरला जातोय. मी पिझ्झा खाणार आणि आईस्क्रीम पण. बाबा मला काय वाटतं माहितीये, आम्ही कशाला, तुम्ही दोघं जा ना फक्त. शुभ्रा गेलो तर सगळं कुटुंब जाईल, नाही तर मी नाही जाणार. बरं बरं आई, आपण सगळे आज डिनरला जाऊया. मी असं करते, मी आज ऑफिस मधनं लवकर घरी येते. हो ते काम आहे ना आपलं. हो, ते महत्वाचं आहे फार. कुठचं काम? नाही, ते काय फारसं महत्वाचं नाही. अहो म्हणजे ते शुभ्रासाठी महत्वाचं नसलं तरी आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आपण ते काम करून डायरेक्टली तिकडे रेस्टॉरंटला जाऊ आणि शुभ्रा पण बबडूला घेऊन तिकडे रेस्टॉरंटला येईल डायरेक्ट. बर, मी बबडूला घेऊन डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये येते. चला बा, उशीर होतोय आपल्याला. चला 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 चला. दूध संपलं? गुड बॉय. हे घे, चल ये. येतो हा संध्याकाळी. बाय बाय. शुभ्रा, मी तुला रेस्टॉरंटचा ऍड्रेस फोनवर कळवतो का? पेशंट चला, 11 सूप घ्या, पिऊन टाका लवकर. सुंदर, व्हेरी गुड. यात काय सुंदर आहे रे? बोर झालं मला रोज रोज सूप पिऊन. मला कळू शकतं, पण आपल्या तब्येतीसाठी सूप घेणं चांगलं आहे की नाही, संपून टाकायचं. मग मी बरीच आहे आणि महिना झाला मला हे असं सपक जेवण. एक तर त्या मेडिसिन्समुळे तोंडाची चव गेली. मला ना असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय. पण तब्येतीसाठी चांगलं आहे म्हटलं, तुला हेच घ्यावं लागणार ना. तुझ्या पथ्यामध्ये दिलंय सूप घेणं, सो तुला सूप घ्यावं लागेल. म्हणून माझ्या हाताने बनवलंय मी, सो प्यावं लागेल. मी बरी आहे रे. आपण एक काम करूया, मला ना आज काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय. चायनीज, पिझ्झा, पास्ता असं काहीतरी. हा, असं काही करणार नाहीये तू. अरे ते बाहेरचे चालणार नाही तुला. सूप घे, सूप संपवून टाक. प्लीज ना अनुराग, आजच्या दिवस. ते संपव. अरे नाही अरे दे ना. नाही सांगितलं ना. तू काय लहान मुलासारखं करतेस? अरे नाही नाही. बरोबर, ठीक आहे. आपण ते ऑर्डर वगैरे राहू दे. हा, आपण ना, तू आणि मी म्हणजे
डिनरला रेस्टॉरंटमध्ये जाऊया चालेल. आता डिनरला पण बाहेरच जावं लागेल ना, रेस्टॉरंट बाहेर असणार ना, म्हणजे मग बाहेरच खाणं आलं की नाही परत. आणि तसं नाही, माझ्या मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे ना, ते एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले आणि फार कौतुक करत होते तिथल्या जेवणाचं, आणि त्याचं घरगुती वगैरे असतं. आपण तिथे जाऊ. ओके ठीक आहे, तिकडे जाऊया, पण आधी हे सूप संपवून टाकायचं इथे बसून आता. चला बसा बसा बसा. ठीक आहे, मग मी संध्याकाळी 8 वाजता तुला पिकअप करतो, पण त्याआधी तुला आत्ता हे सूप संपवून टाकावं लागणार आहे. सुरू करा. हे सूप मी संपवलं तर डिनर नक्की. नक्की मी तुला पिकअप करीन, मग आपण जाऊया तुझ्या त्या जॉगिंग ट्रॅकच्या ग्रुप बरोबर. अरे पण तू पिकअप करायला यायची गरज नाही, मी येईन की डायरेक्टली तिकडे, तू डायरेक्टली पोच. तू एकटी कशी येणार आहेस? का? कार आहे माझ्याकडे, मी ड्राईव्ह करू शकते. मी येईन ड्राईव्ह करत आणि मग तुला लोकेशनही पाठवतो. संपवा. अरे हो, गरम आहे. इतके मेसेजेस केले शुभ्राला पण काहीच उत्तर देत नाही. पुन्हा एकदा करून बघतो, कदाचित काहीतरी उत्तर देईल. सो खूप भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर ना खायला प्लीज. सुजान, एक विचारू का तुला? हे किचन असलेलं घर कशासाठी घेतलंयस तू? हा काय क्वेश्चन आहे? सगळ्याच घरांमध्ये किचन असतं. हो, पण किचन मध्ये जाऊन जेवण बनवायचं असतं ना, तू ते बनवतच नाहीस कधीच, त्यामुळे किचनचा तसा काही उपयोगच होत नाही. उगाच कशाला एका खोलीचं भाडं द्यायचं ना आपण. खूप मोठा जोक मारलास तू आणि मी खूप हसले. आता काहीतरी खायला ऑर्डर कर. तुला कंटाळा येत नाही रोज बाहेरचं खाऊन? नाहीयेत. फर्स्ट ऑफ ऑल मला ना बाहेरचं खायला खूप आवडतं, आणि दुसरं मला कुकिंग मध्ये जराही इंटरेस्ट नाहीये. अगं हो, पण शेवटी घरचं जेवण असतं ना, घरचं ते घरचं असतं की नाही जेवण. मला पण बाहेरचं खायला आवडतं, पण रोज नाही ना खाऊ शकत सुजान. कधीतरी असं वाटतं की नाही की आपण आज अशी छान आमटी, असा छान भात कालवलेला, अशा लुसलुशीत पोळ्या, एखादी भाजी, बटाट्याच्या काचऱ्या वगैरे असं. हे बघ, हे असं बोललं ना तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं ग. मला ना, मी घरचं जेवण. स्टॉप इट. मला माहितीये तुला ना तुझ्या वाईफच्या सॉरी तिच्या हातच्या जेवणाची आठवण येते, राईट? हे बघ, सो तू कितीही मान्य नाही केलंस ना तरी मला माहिती की तू तिला मिस करतोयस, ते कळलं? सुजान, मी आता शुभ्राचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये. मी मिस करतोय ते घरचं जेवण मिस करतोय, हे कळत नाही का तुला? शेवटी घरचं ते घरचं असतं ना सुजान, हे कसं कळत नाही तुला? हे बघ, माझा मुद्दा तो नाहीये शुभ्राच्याच हातचं पाहिजे असं काही नाही. तू बनवणं जेवण, मला घरचं हवंय, तू बनव, मी आवडीने खाईन. स्टॉप इट. हे तू दिवसा ड्रीम बघणं बंद कर. मला ना त्या कुकिंग अँड ऑल दॅट फालतू गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, आणि मी ते करणारही नाही. आणि तुला इतकी घरच्या जेवणाची आठवण येत असेल ना तर तू ते बनव आणि मलाही खाऊ घाल. आणि जर तुला ते जमत नसेल तर ऑर्डर कर, मला भूक लागली आहे, कळलं? तू तिच्या लफड्यात पडलो असं झालं यार. मला माझ्या घरी होतो तेच बरं होतं. शुभ्रा बिचारी काही न सांगता सगळं करायची. शुभ्रा यार, रिप्लाय कर ना मला.